निराशार अथांग समुद्र, किनाऱ्यावर डोलणारी नारळी पोफळींची झाडे आणि अथांग पसरलेली शांतता, जिथे दरवळतो जगप्रसिद्ध हापूस आंब्यांचा गोड सुगंध आणि सोबतीला ऐतिहासिक किल्ला, जिथे प्रत्येक मंदिर आहे निसर्ग आणि अध्यात्म ह्याचा अनोखा संगम. थोडी मस्ती, थोडी मज्जा, तुमच्या कोकण ट्रिपसाठी परफेक्ट प्लॅन. चला पाहूयात निसर्गाच्या कुशीत विसावलेला देवगड. नमस्कार मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मज्जेत असाल. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत देवगडमध्ये आणि देवगडमध्ये असलेला आपण सर्वात अगोदर व्हिजिट करणार आहोत कुणकेश्वर मंदिराला आणि मग आपण देवगडमध्ये असे स्पॉट पाहणार आहोत जे अतिशय सुंदर आहेत. तर मित्रांनो, चालू करूयात आपली आजची ही जर्नी. काही रस्ते इतके मनमोहक असतात की प्रवासाचा आनंद डबल होतो. त्यातही कोकण किनारपट्टीवरून जाणारे रस्ते तर अगदी स्वप्नवत वाटतात. अशाच एका निसर्गरम्य मार्गावरून आमचा देवगडचा प्रवास सुरू झाला. मुंबईपासून 420 किलोमीटर आणि पुण्यापासून 360 किलोमीटर अंतरावर असलेल्या या जागी पोहोचण्यासाठी रस्ता हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही या ठिकाणी एसटी बसेस किंवा लक्झरी बसेसने येऊ शकता, पण जर स्वतःची गाडी असेल तर इथले पर्यटन स्थळे अगदी निवांतपणे अनुभवता येतात. कणकेच्या बनात वसलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर, साक्षात देवाच्या नावावरूनच या गावाला कुणकेश्वर अशी ओळख प्राप्त झाली आहे. अशा या अत्यंत प्राचीन, जागृत आणि निसर्गरम्य गावात आपण येऊन पोहोचलो. मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत कुणकेश्वरच्या मंदिराजवळ. इथेच तुम्ही पाहू शकता, इथे गाडी पार्क केलेली आहे. जर तुम्ही तुम्ही या साईडला गाडी पार्क करू शकता. इथेच बाजूला मंदिर आहे. तर आता आपण मंदिरात जाऊ. तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये एंटर केलेलं आहे आणि एंटर केल्या एवढं छान वाटतं आहे. इथे तुम्ही पाहू शकता, पाठीच मंदिर आहे. हे मेन मंदिर आहे या ठिकाणी आणि इथे बाजूला अशी छोटी छोटी मंदिर आहेत. तर आता आपण आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊ. अथांग निळा समुद्र आणि पांढरी शुभ्र वाळू यांच्या सानिध्यात असलेले हे कुणकेश्वर मंदिर दक्षिण भारतीय आणि कोकण स्थापत्य शैलीचे एक अद्भुत संगम आहे. मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील स्वयंभू शिवलिंग. पौराणिक कथेनुसार एका गायीच्या दुधाच्या अभिषेकातून या शिवलिंगाचे अस्तित्व जगासमोर आले, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिराच्या निर्मितीबाबत एक रंजक कथा सांगितली जाते. 11व्या शतकात एका इराणी व्यापाऱ्याने समुद्रात वादळातून वाचल्यानंतर दिलेला नवस फेडण्यासाठी या भव्य मंदिराची उभारणी केली. मात्र हिंदू मंदिर बांधल्याचे पश्चातापाने किंवा सामाजिक दडपणामुळे त्याने मंदिराच्या शिखरावरून उडी मारून प्राण अर्पण केले. आजही या मंदिराच्या परिसरात त्या व्यापाराची कबर पाहायला मिळते. कुणकेश्वर मंदिराचे सौंदर्य केवळ त्याच्या रचनेत नसून त्याच्या नैसर्गिक वातावरणातही दडलेली आहे. मंदिराच्या पायऱ्या जिथे संपतात तिथून अरबी समुद्राची गाज ऐकू येते. ओहोटीच्या वेळी समुद्रातील खडकांवर कोरलेली असंख्य लहान लहान शिवलिंगे भाविकांना पाहायला मिळतात, जे एक अतिशय विलोभनीय दृश्य असते. महाशिवरात्रीच्या काळात येथे मोठी जत्रा भरते. कुणकेश्वराचे दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला निघालो. हा रस्ता आपल्याला थेट मिठमुंबरीच्या किनाऱ्यावर घेऊन जातो, जिथे एका बाजूला अथांग निळा समुद्र आणि दुसरीकडे डोंगरावरून जाणारा हा रस्ता. अशा या नयनरम्य रस्त्यावरून प्रवास करत आपण पोचलो आपल्या आजच्या मुक्कामाच्या ठिकाणी, द टर्टल रिट्रीट रिसॉर्टमध्ये, जे मिठमुंबरी या अथांग किनाऱ्यावर सुरूच्या दाट बनात वसलेले एक अतिशय सुंदर आणि शांत ठिकाण आहे. आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत आपल्या हॉटेलवर, म्हणजेच टर्टल रिसॉर्टमध्ये. आणि आता मी तुम्हाला आपला जो रूम आहे तो दाखवते.
खूप छान स्पेशियस असा रूम आहे. बाहेरचं वातावरण तर छान आहेच, आतमधला रूम सुद्धा नीट आणि क्लीन त्यापैकी जागा आहे. इथे खिडकी आहे आणि खिडकीतून पण व्ह्यू चांगला आहे. मोठा पूल वगैरे आहे आणि इथे हा बेड, तो साबण वगैरे हे सगळे तुम्हाला इथे प्रोव्हाइड केले जातात. आणि इथले वॉशरूम सुद्धा खूप छान आहेत, एकदम क्लीन आहेत. तो कम्प्लीट असं हे वुडन कॉटेज आहे. सो जर तुम्ही या ठिकाणी येत असाल तर तुम्ही इथे राहू शकता. रिसॉर्टमध्ये पर्यटकांच्या आनंदासाठी स्विमिंग पूल सुद्धा आहे, जो पाहताच मी त्यात उडी मारली आणि मनसोक्त पोहून उकाड्यापासून सुटका मिळवली. तर आता दुपारची वेळ झालेली आहे आणि जेवायची वेळ झालेली आहे, तर फटफट आता आपण जेवून घेऊयात. तर मित्रांनो, आपलं गरमागरम जेवण आलेलं आहे आणि जेवणामध्ये आहे व्हेज थाळी. ह्याच्यामध्ये तुम्हाला 2 भाज्या, डाळ भात आणि 2 चपात्या मिळतात. तर फटफट जेवून घेऊ. जेवण खूप छान आहे, एकदम टेस्टी आहे. आणि इथला बेस्ट पार्ट म्हणजे इथे तुम्ही जेवायला बसता आणि समोरच तुम्हाला जो समुद्राचा व्ह्यू आहे तो पाहायला मिळतो. दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेतली. संध्याकाळ होताच आम्ही कॉफीसाठी बाहेर पडलो. त्या गरमागरम कॉफीच्या एका घोटाने मनाला उभारी दिली आणि अगदी फ्रेश वाटू लागले. त्यानंतर आम्ही समोरच असलेल्या मिठमुंबरीच्या समुद्री किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी आलो. तिथे आल्यावर एक छान गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे रिसॉर्टच्या बीच लगत राहण्यासाठी अतिशय सुंदर टेंट सुद्धा उपलब्ध आहेत. जर तुम्हाला सुरूच्या बनात निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर ही खरोखरच एक उत्तम जागा आहे. मित्रांनो, आपल्या हॉटेलच्या समोरच आपल्याला हा समुद्र पाहायला मिळतो. हा मिठमुंबरी बीच आहे आणि इतका सुंदर असा हा बीच आहे. मस्त व्हाईट सँड, ब्लू वॉटर आणि इथला एकदम बेस्ट पार्ट म्हणजे इथला व्ह्यू. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, इकडे तुम्हाला पवन चक्की असा मस्त डोंगर, समुद्र कसला व्ह्यू वाटतो. जर तुम्ही ह्या बीचवर आला असाल तर नक्की कमेंट करून सांगा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. समोर अथांग पसरलेला निळाशार अरबी समुद्र आणि पांढऱ्या शुभ्र वाळूतून उमटणाऱ्या लाटांची गाज. नारंगी रंगात न्हाऊन निघालेले मिठमुंबरीची ही संध्याकाळ नक्कीच अनुभवण्यासारखी आहे. या ठिकाणी मस्त सनसेट होतो आहे आणि इथे पवनचक्की आहे. आणि जर ह्या ठिकाणी पाहिलं तर इकडे आपल्याला एक मंदिर पाहायला मिळत आहे, जे आहे स्वामी समर्थांचं मठ. समुद्र किनाऱ्यालगतच एका उंच टेकडीवर वसलेले मिठमुंबरीचे स्वामी समर्थ यांचे मठ, म्हणजेच अध्यात्म आणि निसर्ग यांचा एक सुंदर संगम आहे. समोर अथांग समुद्र आणि टेकडीवरची शांतता मनाला सुखवून जाते. विशेषतः सूर्यास्तानंतर जेव्हा मठात दिवे लागतात तेव्हा ही वास्तू प्रकाशाने उजळून निघते आणि अतिशय विलोभनीय दिसते. मित्रांनो, रात्रीची वेळ झाली आहे आणि आता आपण चालू आहोत डिस्कोसाठी. तुम्ही विचार कराल डिस्को कुठून आला इथे समुद्रामध्ये. सो या ठिकाणी तुम्ही मस्त कॅम्पिंग आणि डिस्को लाईट एन्जॉय करू शकता. वाव. दूर रह के तू बताए कैसे मेरे दिल में बसा है, सारी राहों में तेरी है खुशबू. हाय कैसे मैं गुजारूं रातें लंबी ये बड़ी है, बेचैनियों में दबी है आरज़ू. समा में नशा तू वजह पे वजह तू. समा में नशा तू होलों
सो मित्रांनो, आपण सनसेट पाहिला, बीचवर बॉनफायरसुद्धा एक्सपिरियन्स केला. आता झाली आहे रात्र आणि झाली आहे जेवणाची वेळ. तर सकाळी आपण व्हेज थाळी तर खाल्ली होती, तर आता आपण मागू काहीतरी नॉनव्हेजमध्ये. आणि एवढं समुद्राच्या जवळ आल्याच्यानंतर मग फिश तर खायलाच हवा. सो मी मागवते आहे प्रॉन्स थाळी. तर आता प्रॉन्स थाळी जी आहे ती टेस्ट करूया. सो आपली गरमागरम प्रॉन्स थाळी आलेली आहे आणि सोबत आपण बांगडा फ्रायसुद्धा मागवला आहे. इथे बरेचसे फ्राय फिशचे ऑप्शन्स आहेत. सो तुम्ही असा फ्राय फिशसुद्धा इथे ऑर्डर करू शकता. सो आपण पहिला स्टार्ट करूया प्रॉन्सनी, आपला सर्वांचा फेवरेट आयटम. खूप मस्त आहे, एकदम टेस्टी आहे. परफेक्ट क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट, मस्तच झालं आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, मस्त दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आता आपण चाललो आहोत ॲडव्हेंचर करण्यासाठी. म्हणजेच आता आपण चाललो आहोत मॅनग्रोव्ह सफारी करण्यासाठी. इथे जे बीच आहे आणि बीचला लागून जी खाडी आहे त्या जागेवर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग डॉगो, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आपण येऊन पोचलो आहोत जिथे कांदळवन सफारी आपली चालू होते त्या ठिकाणी. नमस्कार, मी लक्ष्मण विठ्ठल तारी, तारामुंबरी देवगड इथे राहतो. आणि आपले हे जे ठिकाण आहे हे तारामुंबरी गाव आहे. आणि तारामुंबरीच्या जेटीवर आपण आता उभे असून जलकन्या इको टुरिझमच्या माध्यमातून आपण हे निसर्ग पर्यटन आणि कांदळवन सफारी ॲक्टिव्हिटी पार पाडतो. तर चालू करूया आपण जलकन्यामधून ही सफारी. तारामुंबरीचे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक लपलेले नंदनवन आहे. आपली ही जी बोट सफारी आहे ती चालू झालेली आहे. तर आता आपण आलो आहे तारामुंबरीच्या ह्या खाडीच्या मुखाजवळ. त्याला आपण तारामुंबरी नस्स म्हणतो, म्हणजे जिथे समुद्राचा आणि तारामुंबरी खाडीचा संगम होतो. येथील बॅकवॉटर सफारी म्हणजे केवळ बोटिंग नसून निसर्गाचा अद्भुत किमयेचा अनुभव आहे. या प्रवासात तुम्हाला येथील कांदळवनाची सविस्तर माहिती मिळते. ही वने किनारपट्टीचे रक्षण कशी करतात आणि येथील जैवविविधता कशी टिकवून ठेवतात हे जवळून पाहता येते. खाडीमधली ही जी मँग्रोव्ह केव्ज आहे हे आपण इथे बघू शकता. आणि आपण याच्यातून कायाकमधून आपण लोकांना आतमध्ये पाठवतो आणि त्याचा फिलिंग दाखवतो. तर आता आपण कायाकिंग करू आणि मॅनग्रोव्ह जवळून पाहूया. पर्यटकांसाठी येथे कांदळवनाच्या आत कायाकिंग करण्याची संधी उपलब्ध आहे, जिथे तुम्ही अरुंद खाचांमधून स्वतः बोट चालवत निसर्गाचा आनंद घेऊ शकता. इतकेच नाही तर येथील स्वच्छ पाण्यात स्नॉर्कलिंग करून पाण्याखालचे विश्व अनुभवणे हा एक थरार अनुभव आहे, जो मी इथे घेतला. यावर सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येत आहे. मित्रांनो, तारामुंबरी या गावात आपण आलेलो आहोत आणि आपल्याला ब्रिजवरनं असं एक सुंदरसं मंदिर पाहायला मिळतं. ते आहे विठ्ठल रखुमाईचं मंदिर. तर आता आपण त्याच मंदिरात जाऊ. तिकीट आहे काय? हां, किती? 50ची आहे ना? सो मित्रांनो, आता आपण येऊन पोचलो आहोत देवगडमध्ये. देवगडचा जो समुद्र किनारा आहे तिकडे मोठ्या मोठ्या पवनचक्क्या आहेत आणि समोर असा सुंदर समुद्राचा व्ह्यू आहे. तसे तर इथे बरेच स्पॉट आहेत जे आपण कव्हर करणारच आहोत. तर सर्वात अगोदर आत्ता आपण करून घेऊ थोडा ॲडव्हेंचर, जे आहे देवगड झिपलाईन. एकदम जोरात वारा आहे आणि इथूनच वारा सुरू झालेला आहे. तर इथून झिपलाईन करायला जी मजा येणार आहे ना, भारीच. सो इथे तुम्ही येऊन रजिस्टर करू शकता. सेंट फॉर्म आहे. ओके, पहिला फिल करावं लागेल, नंतर तुम्हाला रेडी करावं लागेल. का जर इथे कोणाला यायचं असेल झिपलाईनसाठी तर काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे का? हां, देतो माझा. हां, 9503759736.
ओके. आणि दादा तुमचं नाव? रितेश कावले. ओके. आणि हे जे झिपलाईन आहे ते कधीपासून कधीपर्यंत चालू असतं? सकाळी ते 10 वाजल्यापासून दुपारी ते असतं 2 वाजेपर्यंत. नंतर 1 तास लंच ब्रेक असतो. 3 ते संध्याकाळी सनसेटपर्यंत असतं. ओके, ठीक आहे, थँक्यू. जो फॉर्म असतो तो आता माझा भरून झालेला आहे. त्याच्यामध्ये बेसिक डिटेल्स आणि तुमचे जे डिटेल्स आहेत ते द्यावे लागतात मेडिकल इमर्जन्सीसाठी. सो हार्नेस वगैरे लावून आता आपण रेडी होऊयात आणि मग करूयात झिपलाईन ॲक्टिव्हिटी. ओके. सो इथे काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत जे आपल्याला पहिला वाचायचे आहेत. आता मी चालली आहे वर, जिथे आपला हा कम्प्लीट जो सेटअप आहे तो लागणार आहे. एक चप्पल नाही तर समजलं आपण झिपलाईन करतो आणि आपली चप्पल पडली आहे खाली समुद्रात. इथे नाही आता फक्त इथेच पकडायचं आहे. ह्याच्यात मध्ये असे फिंगर नाही टाकायचे. ओके. एकत्र पकडायचं. मित्रांनो, इथला नजारा एवढा जबरदस्त आहे, एकदम भारी वाटत आहे. मशीन सोडा. सो मित्रांनो, फायनली आपली झिपलाईन करून झालेली आहे. खूप मस्त वाटलं, एकदम भारी. हा जो एक्सपिरियन्स होता तो खूप मस्त होता. जर तुम्ही कधी देवगडला येत असाल तर नक्कीच हा एक्सपिरियन्स घ्या. झिपलाईन तर करून झालेली आहे, पण देवगडचा हा जो बीच आहे तो इतका सुंदर आहे. एकदम ब्लू वॉटर, व्हाईट सँड आणि एकदम बेस्ट पार्ट म्हणजे इथला व्ह्यू. इथे एवढा जबरदस्त व्ह्यू आहे. इथे तुम्ही पाहू शकता आजूबाजूला मस्त विंडमिल्स आहेत, असे उंच डोंगरावर विंडमिल्स आणि खाली समुद्राचा व्ह्यू. बीचवर आल्याच्या नंतर मग तुम्हाला बऱ्याचशा ज्या इथल्या गोष्टी आहेत त्या पाहायला मिळतात आणि हा समुद्र जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने एन्जॉय करू शकता, पाहू शकता. इथलं जे सुंदर नेचर आहे ते एक्सपिरियन्स करू शकता. कारण की इथे आल्याच्या नंतर मग तुम्हाला हा बीच तर पाहायला मिळणारच आहे, त्यासोबतच तुम्हाला इथे ॲडव्हेंचरसुद्धा करायला मिळणार, जी आहे देवगडची जी झिपलाईन आहे ती झिपलाईन जी आत्ता आपण केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथेच असलेली पवनचक्की, आणि या पवनचक्कीच्या खाली आहे पवनचक्कीचं गार्डन, जिथून सुंदर असा या समुद्राचा नजारा पाहायला मिळतो. सो ह्या ठिकाणी असं सुंदरसं गार्डन केलेलं आहे. तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता, मस्त विंडमिल्स आहे आणि विंडमिलच्या समोर हे गार्डन. आणि गार्डनमधून बेसिकली आपण वरच्या भागात आहोत, इथे डोंगर आहे आणि समोर इतका सुंदर नजारा पाहायला मिळतो समुद्राचा. Wanted to change the world. Today I am wise, so I'm changing myself. Let go of who you are, become who you might be. Let your life become living poetry. You were born with wings, your heart knows the way. It's your road to walk, and yours alone.
मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रात्रीची वेळ आहे आणि आपण चालवतो रस्त्याने आणि इथे भला मोठा असा अजगर आहे. मी आलेली आहे माझ्या मित्राच्या बागेमध्ये. खूप सुंदर असं इथे त्याने छोटूसं घर बांधलेलं आहे, मस्त कौलारू घर आहे. तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता. इथे आंब्यांची बाग आहे आणि इथे मस्त आंबे धरलेले आहेत, फणस आहे, नारळ आहे, भरपूर काय काय आहे या बागेमध्ये. तर आता मी तुम्हाला ही बाग दाखवते. ही आंब्यांची बाग पाहायला मिळते आणि इथे नारळ आणि इथे फणस. तुम्हाला मी तात्या विंचूचा भाऊ दाखवते. बघाल तर खरंच भीती वाटेल तुम्हाला, आणि रात्रीचा बघाल तर संपलाच विषय. हा बघा, डेंजरस वाटतो जाम. जाऊ देत, आपण निघू इथून. मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत जे विमलेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी. हे देवगडमध्ये आहे आणि इथे जर पाहिलं तर हे मंदिर एकदम प्राचीन असं मंदिर आहे. हे मंदिर डोंगराच्या कुशीत आणि निसर्गरम्य परिसरात वसलेले असून याला विमलेश्वर असे नाव पडले यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. असे मानले जाते की येथे भगवान शंकराने विमला नावाच्या एका स्त्री भक्ताला दर्शन दिले होते, म्हणून या ठिकाणाला विमलेश्वर असे नाव पडले. स्थानिक लोककथांनुसार हे मंदिर पांडवकालीन मानले जाते. असे म्हटले जाते की अज्ञातवासाच्या काळात पांडवांनी हे मंदिर केवळ एका रात्रीत अखंड जांभ्या दगडातून कोरून तयार केले होते. मंदिराच्या आवारात एक बारमाही वाहणारा पाण्याचा झरा आहे, ज्याचे पाणी अत्यंत पवित्र मानले जाते. जर तुम्हाला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा अनुभवायचा असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या. मित्रांनो, या ठिकाणी इतकं शांत आणि इतकं सुंदर असं वातावरण आहे. खूप पीसफुल वाटतं या ठिकाणी येऊन. आणि तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता, मस्त नारळाची झाडं आहेत. आणि हे जे मंदिर आहे, या मंदिराला यायला 3 रस्ते आहेत. सो हा जो तिसरा रस्ता आहे तो या गावातून येतो. माझ्या मागेच गाव आहे. मित्रांनो, या ठिकाणी हॉर्नबिल पाहायला मिळतोय. एक्झॅक्ट वर बसलाय. इतकं गोड पाणी आहे नारळाचं, खूप मस्त वाटतंय. तर मित्रांनो, आता आपण एका अशा मंदिरात चाललो आहोत जिथे निसर्ग आणि अध्यात्म ह्याचा एक अनोखा संगम होतो, जे आहे पोखरबाव मंदिर. तर चला पाहूया हा निसर्गाचा कमाल. निसर्गरम्य परिसरात वसलेले पोखरबाव गणपती मंदिर हे एक अत्यंत जागरूक आणि पवित्र देवस्थान आहे, जेथील गणेश मूर्ती काळ्या पाषाणातील असून ती स्वयंभू मानली जाते. मित्रांनो, वर गणपतीचं मंदिर आहे आणि खाली आहे शिवपिंड. मंदिराच्या बाजूला असलेल्या या मोठ्या डोंगराला नैसर्गिकरित्या पडलेल्या पोखरातून पाण्याचा जिवंत झरा सतत वाहत असतो, म्हणूनच या ठिकाणाला पोखरबाव हे नाव पडले. विशेष म्हणजे याच परिसरात एक प्राचीन शिवलिंग देखील असून दृष्टांत मिळाल्यानंतर तो पाण्याखालून काढून स्थापन करण्यात आल्याची आख्यायिका आहे. ओढ्याचा खळखळाट आणि डोंगराच्या कुशीतील हे शांत ठिकाण भाविकांसाठी श्रद्धेचे आणि आकर्षणाचे केंद्र बनले आहे. आपण आता विजयदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलेलो आहोत आणि इथेच तुम्ही पाहू शकता, इथे किल्ला आहे. विजयदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात असलेला एक ऐतिहासिक जलदुर्ग आहे.
शिलाहार राजघराण्यातील राजा भोज याने 1205 मध्ये हा किल्ला बांधला आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी याचे महत्त्व ओळखून 1653 मध्ये तो जिंकून घेतला. महाराजांनी या किल्ल्याची तटबंदी मजबूत केली आणि त्याला विजयदुर्ग असे नाव दिले. तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला हा किल्ला मराठा आरमाराचे मुख्य केंद्र आणि अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. किल्ल्याच्या संरक्षणासाठी समुद्राच्या पाण्याखाली बांधलेली भिंत हे आजही एक अभियांत्रिक आश्चर्य मानले जाते. यावर सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या YouTube चॅनलवर येत आहे. इथे हल्ला झाला की मग किल्ला जागा व्हायचा आणि किल्ला जागा झाला की 12 महिने नांगरावर असणारी गलबतं पहिली उत्तरासाठी वाट पडायची. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल साक्षी दळवी आणि जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा, म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत तुम्हाला येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.